परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे। आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली। लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता। ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता, जे किती असंवेदनशील। इट्स जस्ट शॉकिंग। मला या तीनच प्रश्नाची उत्तरं पाहिजेत की हे ईडी आणि पीएमएलए का नाही याची अंमलबजावणी झाली। आज 30 दिवस झाले त्या हत्येला, क्रूर हत्येला। आजही एक त्यातला खुनी इन्व्हॉल्व जो आहे तो फरार आहे। तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल। आणि लाडली बहीण योजनेचा आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा, असं का?